एका स्टुडंटला परीक्षेच्या वेळेस त्याच्या शिक्षकांनी सांगितलं की बाजूच्या स्टुडंटला तुझे पेपर दाखव आणि शिक्षक वेळोवेळी येत राहिले आणि तो स्टुडंट त्याच्या बाजूच्या विद्यार्थ्याला वेळोवेळी पेपर दाखवत होता की नाही हे काळजीपूर्वक बघत राहिले आणि त्या विद्यार्थ्याला पुन्हा पुन्हा सांगत राहिले की त्याला पेपर दाखव, त्याला पेपर दाखव. आणि जेव्हा त्या परीक्षेचा रिझल्ट आला, 8वीच्या वर्गाची परीक्षा होती ती, जेव्हा परीक्षेचा रिझल्ट आला तेव्हा ज्या बाजूच्या विद्यार्थ्याला पेपर दाखवायला शिक्षक सांगायचे तो पहिला आला 8वीच्या वर्गात आणि हा विद्यार्थी ज्याने पेपर दाखवले होते हा दुसरा आला. पेपर दाखवणाऱ्या विद्यार्थ्याने शिक्षकांवर प्रश्न उभा केला की सर, हा विद्यार्थी उत्तरं देण्यामध्ये, रीडिंगमध्ये, रायटिंगमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये माझ्या मागे असतो आणि म्हणून तो नापास बिपास होऊ नये किंवा कमी मार्क मिळू नयेत म्हणून तुम्ही मला सांगत असावेत की पेपर दाखव, पेपर दाखव. आणि मी पण त्याला दाखवले सगळेच पेपर आणि तो विद्यार्थी पहिला आला आणि मी दुसरा कसं? तर थोडासा वाद उभा राहिला आणि शिक्षकांनी सांगितलं जाऊ दे ना, तुला पहिला नंबर पाहिजे का? यावर्षी आम्ही तुला पहिला नंबर देतो. लगेच त्या विद्यार्थ्याने शिक्षकांना विचारलं की काय, पहिला नंबर आणि दुसरा नंबर द्यायचं तुम्ही ठरवतात का? तुम्ही ठरवतात? पहिला नंबर द्यायचं, दुसरा नंबर द्यायचं हे तुम्ही ठरवू शकतात का? तुम्ही करतात का ते काम? म्हणजे विद्यार्थ्याच्या पेपरवर, त्याच्या लिहिण्यावरती अवलंबून नसतं का? आणि त्या शिक्षकांची हुज्जत घातली आणि सांगितलं, चॅलेंज केलं की पेपर लिहायला पुन्हा सांगा त्या स्टुडंटला आणि मला पण सांगा आणि मग पहिला नंबर देऊन दाखवा. तर शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याला सांगितलं, बाबा शांत हो, जाऊ दे, विषय मिटव. पण त्या 8वीच्या स्टुडंटने घरी जाऊन पालकांना सांगितलं की मला त्या शाळेत राहायचं नाही, मला शाळा चेंज करायची. असा प्रकारे एक तर मला चुकीचं काम करायला सांगितलं की बाजूच्या विद्यार्थ्याला पेपर दाखव आणि तो विद्यार्थी पहिला आला आणि मी प्रश्न उभा केल्यावर शिक्षक मला सांगतायत की तुला पहिला नंबर पाहिजे का, तुला देतो यावर्षी. तर ही अशी कशी शाळा आणि अशा कशा नंबर देण्याची ही पद्धत? तर त्या विद्यार्थ्याने पालकांकडे एवढा हट्ट धरला की मला ही शाळा बदलवायचीच आहे आणि शाळा बदलवून घेतली. सांगायचा मुद्दा असा की देअर आर डायमंड्स इन अवर हाऊसेस. आमच्या घरांमध्ये हिरे लपलेले असतात. त्यांना ओळखणं, त्यांना जपणं, त्यांना वाढवणं और उनको तराशणं, त्यांना पैलू पाडणं म्हणजे काही अननेसेसरी गोष्टी काढून टाकणं, अननेसेसरी हॅबिट्स काढून टाकणं आणि चांगल्या गोष्टी त्यांच्या जीवनात आणणं हे आपल्या हातात असतं. आणि तसं जर आपण केलं तर हे डायमंड्स भविष्यात खरोखर चांगले चमकू शकतात.